नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजवर्धन. तर आज आपण बीड जिल्ह्यामध्ये शेरी या गावात आलोय. गोरे सरांकडे. गोरे सरांची लिंबाची बाग आहे. तर बागेला आज आपण व्हिजिट करतोय. तर आपण सरांची पहिली माहिती घेऊ. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. आपली थोडीशी माहिती द्या. माझे नाव विठ्ठल दत्तात्रय गोरे, राहणार श्री बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मी भगवान महाविद्यालय भीमराव धोंडे साहेबांचं कॉलेज आहे तिथे सर्व्हिसला आहे आणि इतर वेळेत मी शेतीचं काम पाहत असतो. बरं. आता आमच्याकडे जवळजवळ 40 एकर जमीन आहे, शेती सगळी हम्म. बंधूची आमचे दोघांची मिळून. तर आमचे दोघांचे 1000 झाड आहेत लिंबूचे. हा. आणि आम्ही पानसरे नर्सरी काष्टी तिथून रोप आणलेले आहेत. बरं. आणि धोंडे साहेब ना आपल्या आष्टीचे आमदार साहेब, हो. त्यांना पण 60 एकर बाग लावून दिली आहे. ते पण रोप आम्ही तिथून आणलेले आहेत, पानसरे नर्सरी काष्टी. अरे वा. हो. हा. आणि शिरीचं आमचे कसं आहे, आमच्या पंजापासून पंजे आजोबा आणि वडील आणि आमची चौथी पिढी आता शिरीमध्ये. शिरी असं गाव आहे बीड जिल्ह्यात. शिरी ही 1 नंबर लिंबवण्यासाठी प्रसिद्ध आहे. मस्त. आणि प्रत्येक मस्त. शेतकऱ्याकडं कमीत कमी 200-300 लिंबुनी झाडं आहेत. वा. हा. आणि लिंबुण्याने शेती शिरी आमची सदन आहे. आणि हम्म. लिंबुनीचे पैसे पण खूप होतात. उन्हाळ्यात त्यात जास्त पैसे होतात. भाव बरोबर. चांगला असतो उन्हाळ्यामध्ये. हो. हा. पावसाळ्यात थोडा कमी राहतो पण उन्हाळ्यात भरपूर पैसे होतात. हा. हा. तेच मी पाहिलंय त्याने की भरपूर म्हणजे जसे शेरी गाव लागलंय हा. पूर्ण लिंबाच्या बाग आहेत. भरपूर. तर एकंदर गावात म्हणलं तर प्रत्येक घरोघरी लिंबाची बाग आहे. हा. व्हरायटी कोणती बरं लिंबाची ही कागदी लिंबू आहेत. अच्छा. कागदी लिंबू आणि पहिल्यापासून आम्ही तेच लावतो, कागदी लिंबूच. हो. कागदीच. काय स्पेशालिटी बरं ह्या व्हरायटीची कागदी लिंबाची? कागदी लिंबू हे टिकत जास्त दिवस. बरं. तुम्ही जरी आज लिंबू पडलं ना, जरी 4 दिवसांनी काढा, 8 दिवसांनी काढा, खराब होत नाही. हे वैशिष्ट्य आहे त्याचं कागदी लिंबाचं. दुसरे लिंबू आहे ते टिकत नाहीत, बरोबर. खराब होतात वगैरे. हे लिंबू टिकून राहतात. ओके. त्यामुळे आम्ही त्याची निवड केली खास. अजून कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत लिंबामध्ये? कागदी लिंबू आहे, साई सरबती आहे, बरं. अजून आहेत त्यात काही नवीन आता जाती निघल्यात आंध्राच्या वगैरे. पण आम्ही सध्या ते नाही लावित. आमच्या पंजापासून आम्ही हेच लावतो, कागदी लिंबूच. शिरीमध्ये तुम्हाला दुसरे लिंबू पाहायला भेटणारच नाही, पूर्ण कागदी लिंबूच भेटणार. हा. कागदी लिंबाचे पैसे होतात चांगले आणि चांगला आहे शेतीला, म्हणजे एकदम 1 नंबर का आहे ते. बरोबर. जमीन कशी पाहिजे लिंबाचं, पूर्ण प्रोसेस कशी असते वर्षभराची? बरोबर. जमिनीचं काही नाही, जमीन तुम्ही काळी असू द्या किंवा मध्यम स्वरूपाची असू द्या, काही फरक पडत नाही. पण शक्यतो मध्यम स्वरूपाची असेल तर जास्त तवावर येते आणि फळ त्याला जास्त येतं. हा. असा फरक आहे. आणि पाणी काय नाही, पाणी काय एवढे लई उन्हाळ्यात पाण्याची फक्त थोडी काळजी घ्यायची. आता आमचे शेततला वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचं आमचं भागते. विहिरीला पाणी आहे, आमच्या भरपूर बोर आहेत. त्यामुळे पाण्याचं काही आम्ही नियोजन करतो आणि ठिबक केलं आहे सगळं. ठिबक हे काही वेळेस आम्ही फुल पाटाने पण पाणी देतो. हा. आणि उन्हाळ्यात काय होतं, लिंबू पोचत नाही जास्त. त्यामुळे जर पाणी जर जास्त दिलं तर मग फास्ट लिंबून येतात. बरोबर. त्यासाठी काय आम्ही हे पण टाकतो, आम्ही शेणखत वगैरे. शेणखत झाडाला दरवर्षी टाकतो. ओके. किंवा 1 वर्ष आड तरी. हा. एखाद्या वेळेस जर नाही दरवेळेस टाकता आलं तर एखाद्या वर्ष आड तरी टाकतो आम्ही. शेणखत, सेंद्रिय खत हे टाकतो आम्ही, जास्त दुसरं खत नाही वापरत. ओके. आणि बाकी मग लिंबावरती रोगराई असते काही? लिंबू बाकी रोगराई काहीच नाही, फक्त लिंबूला खांदणी करणे आणि शेणखत टाकणे. किडी वगैरे काहीच नाही मग बाकी कीड नाही, बाकी काही नाही. मग त्याला डाग वगैरे लिंबावर येत असतात तर त्यासाठी आम्ही तुरटी पाण्यामध्ये देतो. मोटर अशी चालू असताना तुरटीचं हे ठेवायचं आणि पूर्ण बागेला तुरटी द्यायची. तुरटीचं पाणी द्यायचं, म्हणजे त्याने ते डाग वगैरे लिंबावर येत नाहीत. आणि जर जास्त जाणवलेच तर मग स्ट्रेप्टोसायक्लिन म्हणून आहे ते आम्ही ते औषध फवारणी करतो त्याची, जर जाणवलं जास्त तर. बाकी रोग जास्त काही नाही मग बागेला. ओके. आणि ते डाग कशामुळे येतात, काय कारण? डाग ती कमतरताच म्हणजे बागेला थोडी न्यूट्रिशन डेफिशियन्सीचा प्रकार असतो. हा, तेच तसाच प्रकार म्हणायचो. लिंबुनी आता आमच्याकडे तुम्हाला सांगतो, सीझनला रोज 3 ते 4 ट्रक लिंब निघतात. एवढा माल आहे. एवढे शिरीमध्ये जवळजवळ आमचे 20 आडीत आहेत लिंबाच्या. आणि लिंब आम्हाला घालायला काही खर्च येत नाही, काय नाही, 1 रुपया पण. लिंब काढायचे आणि ते आडत नाही, हमाली नाही, काही नाही. तो आमचा म्हणजे खर्च वाचतो वाहतुकीचा वगैरे. आणि काही आडतीवाले ते बागेत येऊन काटा करून घेऊन जातात. आडत नाही, हमाली नाही, काही नाही, त्यामुळे आम्हाला ते परवडतात. हा. टेन्शन नाही, ट्रान्सपोर्ट खर्च येत नाही. हा. असं. आता सध्या पण आता सध्या 1 ट्रक 2 ट्रक 1.5 ट्रकापर्यंत माल निघतो गावात सगळ्या शिरीमध्ये. सीझनला 3 ट्रका 4 ट्रका, कधी कधी 5 पण भरतात. बापरे. हो. 20-22 आडती आहेत शिरीमध्ये, म्हणजे असं. ओके.
आणि बाकी मग फवारणी वगैरे काय असते का लिंबाला? फवारणी बाकी काहीच नाही करत, मग बाकी नाही काही. NPK वगैरे काहीच नाही? काहीच नाही, आम्ही हे दुसरं फवारणीच करत नाहीत काहीच. ओके, हम्म. चांगलंय चांगलंय. म्हणजे एकंदर वेगळं असं सेंद्रिय शेती करणं किंवा असं काही किंवा गरजच नाही, नॅचरली ते सेंद्रिय होऊन फक्त जातंय. शेणखत वापरा, शेणखत वापरलं ना काहीच हम्म, रोग प्रमाण सुद्धा कमी आहे म्हणजे राहतं शेणखताने. हम्म, फरक पडतो म्हणजे असं. बरोबर. लिंबाचे पैसे पण होतात भरपूर, तसं काय नाही. हो हो. तर आमच्या बंधूचे पाठीमाग जवळजवळ 22 लाख रुपये झाले लिंबाचे. अरे वा. हा, मागच्या वर्षी म्हणजे 22 लाख रुपये झाले हा हा हा. लिंबाचे. तुम्ही म्हणले की पानसरे नर्सरीकडनं रोप आणले ना आपण? हो, पानसरे नर्सरी काष्टी. ओके. हम्म. त्यांच्याकडनं तुम्हाला सपोर्ट भेटतो वेळोवेळी? हो, भेटतो ना. आम्हाला ते योग्य वेळोवेळी मार्गदर्शन पण करतात. काय आम्हाला अडचण आली, आता त्रुटीचं हे लिंबाला डाग जे पडतात ना, मी हा, ती हा. बाळासाहेब पानसरेंना फोन केला होता. हा तर हा. त्यांनी मला गायडन्स केलं की सर तुम्ही असं त्रुटीचं पाणी द्या बर. आणि ट्रेप्टोसायक्लिनची फवारणी करा. ओके. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यानुसार आम्ही करतो. तर काही अडचण आम्हाला आली नाही, येत पण नाही. चांगलंय हो. चांगलंय. आणि तुम्ही मग प्रोफेशनली काय म्हणजे शेती आणि अजून काय करता मी म्हटलं? नोकरी आहे, आपले धोंडे साहेबाचे कॉलेज आहे आष्टीला, भगवान महाविद्यालय ओके. आष्टी. हो. हम्म. म्हणजे मग मागे job पुढे आमचे करून. बंधू पाहतात सगळे शेती, आणि लेबर वगैरे आहे, गडी बाया लावून करून देत शेती हा आम्ही. हा हा. हम्म. आणि लिंबामध्ये ताण देतात, हा, ते कधी देतात आणि कशासाठी देतात बरं? ते जरा जास्त ताव येण्यासाठी, जास्त फुटतात बाग. मग बाग हम्म. फुटण्यासाठी ताव द्यावाच लागतो. म्हणजे काय मेच्या करतात 15 नेमकं मेच्या त्याच्यामध्ये? पुढे ताव द्यायचा. 15 मेच्या पुढे. 15 मेच्या पुढे. काय करतात नेमकं ताव देतात म्हणजे म्हणजे? पाणी कमी करायचं, पाणी द्यायचं नाही त्याला. द्यायचंच नाही, पाणी नाही अजिबात दिलं ते द्यायचं झाड ताव येतात हे म्हणजे. नाही. जेणेकरून जास्त बाग फुटतो, मग आपला फायदा जास्त होतो. ओके. हा, तोपर्यंत कशी माल process जो असते आहे ते म्हणजे? काढून घ्यायचा म्हणजे असं. काढून घ्या. हा. हा हा. हम्म. आणि काय प्रोसेस असते म्हणजे ताव देत ताव द्यायचं म्हणजे फक्त बागाला पाणी द्यायचं नाही. बर. हा, जास्त सुकून द्यायचे बाग वगैरे, सुकले ते ताव, ते ऑटोमॅटिक ताव भेटतो मग भेटतो. असं. ओके. हम्म. आणि किती दिवसाचा द्यायचा? ते आता 15 दिवसात दिला तरी भरपूर होतं. मे मध्ये काय होतं, ऊन कडक असते, त्यामुळे 15 दिवसात दिला तरी जमतो. आणि इतर दिवस ह्याच्यात समजा जूनला द्यायचा तर 20-25 दिवस, जास्त दिवस थोडं. हा, असं. आणि ताव दिल्यावर किती दिवसात परत फ्रुटिंग होते? त्याच्यात पाणी दिलं, पाऊस जर झाला भरपूर, तर लगेच त्याचे फायदाच होतो त्याचा. मग लगेच म्हणजे म्हणजे किती दिवसात, एक साधारण दिवसात म्हणलं तर? त्याचे ताव दिल्यावर पहिलं पाणी घातलं, एक हा. 15 दिवसांनी पाणी घातलं समजा, हा, तर 15 त्यानंतर दिवसात लगेच त्याचा रिझल्ट लगेच दिसतो. 15 हो, दिवसात. लगेच. बर. हम्म. आणि एका झाडावर साधारण किती निघतो माल? एका झाडाला सरासरी 1 क्विंटल माल निघतो. 1 क्विंटल. आणि वर्षभर चालू आहे ना लिंबाला. लिंबाचं काय असं हो. सिजनेबल नाही, द्राक्षासारखं हा, वगैरे, हा, आंब्यासारखं एकदा चालेल संपले. हा, लिंबाचं असं पीक 12 महिने लिंबू आहे. 12 महिने. हा. बरोबर आहे. कधी 4 कट्टे काढले की पैसेच लगेच. लिंबाची काय टेन्शन नाही म्हणजे. आणि त्यामुळे शेरी आमच्या सगळ्यांना बागेतली म्हणजे टोटल. हो. बीड जिल्ह्यात शेरी बुद्रुक आमचं गाव 1 नंबर आहे. लिंबूच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे. हो. समजा एक तोड झाली, हा, त्यानंतर किती दिवसांनी दुसरी तोड निघते? त्याचं कसं असतं, लिंबाचे फुटल्यापासून त्याला कमीत कमी 3.5 ते 4 महिने लिंबू तयार व्हायला लागतात. बर. आणि आणि मग तो बार निघाल्यानंतर परत 1-1.5 महिना, थोडा एखादा महिना गॅप गेला, परत फुटतात. ओके. परत तेवढाच वेळ मग पुढं हा. असं. मग वर्षभर चालू आहे, लिंबू बंदच नसतंय असं. वर्षभरात 3 किंवा 4 तोडे निघत असतात? हा, निघतात. 3-4 तोडे निघतात. बर. 4 नाही, पण 2 तर 100% धरायचे. बर. हा. थोडं मध्ये एखादा गॅप द्यावाच द्यायला लागतो. हा, लागतो. बरोबर. तर सर एकंदर बाजार भाव कसा भेटतो लिंबाला? लिंबाचं कसं असतं, उन्हाळ्यात जास्त भाव भेटतो. एप्रिल ते मे पर्यंत बाजार भाव जास्त असतो. बर. 200 रुपयापर्यंत जातो भाव उन्हाळ्यात. आणि इतर वेळेस कमी राहतो, 25, 10 पर्यंत, 15 पर्यंत असतो. दिवाळीमध्ये थंडीत 10 ते 15, नाही तर मग वर्षभर भाव चांगला असतो लिंबाला. हा. ओके. मिनिमम 10 जातो म्हणजे, पण मग 10 रुपयाने परवडतं? परवडतं. काय खर्च नाही लिंबाला. हो. गोळा करायचे न्यायचे, आडत नाही, हमाल नाही, काय नाही. हा. आणि ट्रान्सपोर्टचा खर्च नाही, वाहतूक नाही, काय नाही. बरोबर आहे. त्यामुळे लिंबू परवडतात. आणि व्यापारी काय मग बागेवर येऊन घेऊन जातात? नाही, आम्ही नेऊन घालतो. इथं आडत आमच्या शेरीमध्ये 20-22 आडत आहेत. बर. तिथे आम्ही नेऊन घालतो काट्यावर. काटा गुणिले पट्टी लगेच, काय विषय नाही. ओके. जेवढे वजन भरण तेवढे, काय विषय नाही. अच्छा. आणि हे तर मग लिंबाचे कोल्ड स्टोरेज वगैरे आहेत का कुठं? का नाही, अजून नाही कोणी केले, पण करणार आहेत भविष्यामध्ये, चाललंय त्यांचं. आता ही बाग किती वर्षाची झाली आपली? आता ही बाग 4.5 वर्षाची. बर. 4.5. आता सुरू झाली बाग म्हणजे. हो. नवीनच आहे.
किती तोड्या झाल्या मग आपल्या? ह्याच्यात ह्याची मागच्या वर्षी सुरू झाली होती, हा आणि दुसरं वर्ष. दुसरं वर्ष हम्म. म्हणजे 3-4 तोड्या झाल्या आपल्या. हा झाल्या. आणि सर आता आपण पाहतोय म्हणजे तुम्ही पण कॉलेजवरतीच आहात हो. सरांच्या, धोंडे सरांच्या. हा तर आपण आता पाहतोय की आताची नवीन पिढी हम्म. ऍग्रिकल्चरकडे नाही येते. हा ऍग्रिकल्चर सोडून बाकी इंजिनिअरिंग कर, हे कर ते कर करते. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं मुलांनी आता ऍग्रिकल्चर कडं कसं पाहावं? म्हणजे ट्रेडिशनल क्रॉप सोडून आपलं गहू, ज्वारी, बाजरी, कांदा सोडून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. हा तर त्यात तुम्ही काय संदेश द्याल नवीन पिढीला? माझं तर असं वैयक्तिक मत आहे, फळ झाडामध्ये भरपूर पैसा आहे. हम्म. तुम्ही डाळिंब करा, लिंबुनी करा, हा. अजून भरपूर पिक येतात. आवळा आहे, ही आहे, म्हणजे द्राक्षाचे बाग करा. हा. परत कुठले तुम्ही फळ झाड आहेत ना, आंबा करा. बर. पैसा भरपूर आहे त्याच्यात. हो हो हो. मेडिकल आणि त्याला जाऊन आता इंजिनियर भरपूर झाले डॉक्टर. हा. आता फळझाडांना म्हणजे ऍग्रिकल्चरकडे गेल्या फायद्याचे, कधी पण फायदा आहे. कधी पण पैसाच यामध्ये भरपूर. त्यात पण प्रोसेसिंग वगैरे केलं आपण वेगळं योग्य नियोजन केलं तर पैसे भरपूर येतात. हो हो. हम्म. तर सर तुम्ही म्हणले की ही बाग आपल्या बंधूंची आहे. हो. तर सर आहेत काय, ते सरांना भेटू शकतो का हो आपण? आहे, इथेच आहेत. चालेल, मग आपण बोलू चालेल, सरांशी, चालेल. काय बोलू. रोग असतात काय नाही, हो, आपण हो. सरांकडे माहिती घेऊ. चालेल. चालेल. आहे, बोलू घेतात इथे. हो हो. तर आपलं नाव वगैरे सांगाल? नाव कल्याण दत्तात्रय गोरे, बर. राहणार शिरी बुद्रुक, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर सर आम्ही आता बागेवरती आपण फिरलोच सरांसोबत, आपल्या बंधूंसोबत आपण बाग हो. पाहिली आम्ही. हो. तर बाग एकदम मस्त आहे, काय वाद नाही त्यात. तर लिंबाची कसं हे असतं, शेड्यूल कसं असतं वर्षभराचं? लिंबू केवढं म्हणजे लावल्यापासून? जास्त बाजार वगैरे जर पाहिलं तर त्याचे उन्हाळ्यामध्ये जास्त बाजार राहतात. हा. हस्त नक्षत्रामध्ये झाडं जर जास्त फुटले तर तुमचा उन्हाळ्यात पैसा जास्त होतो. बर. इतर टायमाला पैसे कमी होते. ओके. आणि साधारण मग उन्हाळ्यात काय भाव भेटतो? आता चालू वर्षी 110 ते 150 पर्यंत विकलेले लिंबू इथं लोकल मार्केटला. तिकडे औरंगाबाद, पुन्हा तिकडे जास्त विकले असतील, पण इथं लोकल मार्केटला 150 रुपयापर्यंत विकलेले. बर. आणि कमीत कमी काय येतो मग भाव? कमीत कमी 20 रुपये, 10 रुपये लास्ट येत. ओके. आणि मग बागेला खर्च काय काय असतो वर्षभर? खर्च शेतकऱ्याच्या हिमतीवर राहिलं खर्च करायचं. हा. तर शेतकऱ्याने कसं मग उन्हाळ्यामध्ये शेणखत वगैरे भरून ठेवतात. पाऊस हा. पडला की 7 जूनच्या नंतर शेणखते वगैरे टाकतात. हा. त्यावेळेस मग फुलाचा बहार भरपूर येतो. हा. ते खत टाकलेला त्याचा आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायला फायदा होतो. ओके. आणि बाकी केमिकलचे खत काय नाही? केमिकलचे काही खत नाही, हा. पण आम्ही स्वतः असं जीवामृत वगैरे आळीपाळीने सारखं करतो. जीवामृत ठीक आहे, माहिती काय केमिकल नाही, हा, organic च आहे. केमिकल नाही. हा, कधी डिकम्पोजर मारतो, म्हणजे देतो ड्रीप वॉटर. हा. कधी जीवामृत देतो. ओके. चालेल. आणि मग लिंबावरती बाकी काय रोग वगैरे असतात का? रोग लिंबावर डिंक्या नावाचा रोग येतो. हा. त्याच्या असं चिकट असं डिंक आल्यावर येतो फांदीमध्ये, बर. आणि ती फांदी कालांतराने डॅमेज होऊन जाते. हा. तर मग त्यावरती काय उपचार असतो बरं? त्याच्या उपचार म्हणजे त्याचं बोर्ड मिश्रण लावणे झाडाला. हा. पण ते क्षेत्र जास्त असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला काही गोष्टी कव्हर होत नाहीत. पण जसं घडल तसं ते करतात. ओके. आपल्याकडे आलाय अजून रोग कधी तो? एवढं जास्त नाही, थोड्याफार काही भागामध्ये आमच्या शहरी गावामध्ये आलेलं आहे. पण असं बोर्ड मिश्रण लावून घेते त्याला. ते 6 महिन्याचा म्हणजे एकदा लावल्यानंतर 6 महिने का परत बोर्ड मिश्रण करायची गरज पडत नाही. तर वर्षातून 2दा करायला पाहिजे. आणि तुमचे झाड सगळ्यात निरोगी राहण्यासाठी जीवामृत ही सगळ्यात उत्तम पर्याय आहे. हो कधी पण. हो. आणि त्या डिंक्या रोगावरती मग पूर्ण झाड डॅमेज होतं का तेवढी फांदी होते? नाही, तेवढी फांदी डॅमेज होते. हा. म्हणजे असं पूर्ण झाड असं काही नाही, झाड पूर्ण काढायची गरज नाही. तेवढी फांदी कट करून टाकले की बाकीचे झाडाचा फोटो होतो, परत झाड कव्हर होतो. ओके. चांगलंय. आणि बाकी मग लेबर वगैरे कसं येतं? लेबर काही महिला असतात, काही पुरुष असतात, लिंबू पाडतात, लेबर गोळा करतात. इथं जवळच मार्केट आहे, मार्केटला नेऊन घालतात. लिंबू मग हार्वेस्टिंग कसं असतं? म्हणजे हाताने तोडतात का ते पाडतात? नेमकं काय करतात? गज असते तसे आकड्याचे गज, तुम्हाला दाखवतो. लिंब काढताना दाखवतो डायरेक्ट. ते आकड्याने लिंब काढायचे, खालून सपोर्ट देते झाडाला, फांद्या उचलायचे आणि लिंब काढून घ्यायचे बाजूला. समजा 2-4 लेबर जर असले तर 5-6 झाडापेक्षा लिंब काढायचेच होत नाही. कारण 3 झाडाला आमच्या सरासरी आता या वर्षी ॲव्हरेज असं निघलंय
की 70-75 किलो लिंब 3 झाडामध्येच निघलेले आहेत. अरे वा. हा हा हा. आता काही लहान झाड असल्यावर कमी निघलेत, पण मोठे झाडाचे कावरेज हा, आलेलं आहे तेवढं वर्षी. कमी जास्त हा. होणारच काय. आता हे दुसरं वर्ष आहे या बागाला म्हणजे चालू झालेलं. दुसरं वर्ष. आणि वर्षात किती तोडे होतात मग याचे? वर्षात 3 तोडे होतात ना. 3 तोडे. हा. एक एक आंबे बहार, हा. दुसरं हत्ती बहार. हे 2 बहार चांगले चालतात. आंबे बहार म्हणजे कमी निघतं का? हा. ते कधी निघतं? ते थोडं उशिरा निघतं, कारण ते पाऊस पडल्याच्या नंतर चालू होतं. ओके. आणि हस्तबहार आहे ना, ते पूर्ण टोटल उन्हाळ्यात चालू होतं. म्हणजे थंडी कमी होती न थोडं जसं जसं ऊन वाढत असतं ते माल बिन जास्त फास्ट निघायला चालू होतो. असं ते उन्हाळ्यात जास्त लागतं. हा, उन्हाळ्यात जास्त लागतं, मागणी जास्त असते, बाजार पण चांगले भेटते उन्हाळ्याचं. ओके. आणि ह्याला लिंबाला ताण वगैरे देतात का पाण्याचा? पाण्याचा ताण देतेच नाही. 7 जूनच्या अगोदरच म्हणजे ताण दिला जातो. आता ताण आता सध्या ताणावरच झाड आहे सध्या. आता पाणी यायचं बंद केलेलं आहे. फक्त हाय माल सगळा काढून घेऊन तावावर सोडलेलं आहे. आणि एकदा ताव देऊन परत पाणी घातलं, किती दिवसाचं ताव देतो आपण? नाही, आता पाऊस चाललेला नंतर पाणी द्यायची गरजच पडत नाही. त्यावेळेस ऑटोमॅटिक त्याला ते फुलं वगैरे भरपूर येणार. तिथून पुढे 3.5 महिन्यात लिंबू तुमचं तोडायला तयार होतं. ओके. म्हणजे ताव देऊन झाल्यावर एक 3.5 वर्षात, सॉरी 3.5 महिन्यात तयार होतं लिंबू तोडायला. हा. आणि कोणाची बाग आहे का आपल्याकडे बघायला ताव दिलेली? आहे ना, बंधूचीच बाग आहे आमची. बर, चालेल, मग तिकडे जाऊ आपण पाहायला. चालतं. ही बाग आता तावावर सोडलेली आहे. 15 मे पासून याला पाणी दिलेलं नाही. आणि आता ज्यावेळेस पाणी देणार त्यावेळेस आता पूर्ण पानगळ होऊन याचे नवीन पालवी फुटून नवीन फुलं येणार आणि 3.5 महिन्यांनी परत ते लिंबू काढायला येणार. मित्रांनो, आपण आता पाहिलं सरांची लिंबाची बाग कशी आहे, काय आहे, आणि काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच बोलूया. ओके, धन्यवाद. चला सर. ओके, धन्यवाद.